वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा बागायतदार जो आहे तो सध्या चिंतेत सापडलेला आहे आणि या संदर्भात आक्रोश मोर्चा जो आहे तो सध्या सिंधुदुर्गात निघालेला आहे। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा आहे तो निघालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राजू शेट्टी आहे। सर, आज आक्रोश मोर्चा निघतो, हजारोच्या संख्येने बागायतदार एकत्र जमलेले आहेत, काय सांगतो? त्याचं कारण शेतकऱ्यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे आणि ते दुखणं काय आहे? दुखणं एवढंच आहे की यावर्षी जो प्रचंड पाऊस पडला त्याच्यानंतर त्यामुळे पीक नाही आहे, मात्र खर्च मात्र झालेला आहे आणि उत्पन्न काहीच नाही। अशा परिस्थितीमध्ये आता व्यापाऱ्याची उधारी कशी वापरायची, दुकानदाराची उधारी कशी वापरायची, या विभागामध्ये आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने तो रस्त्यावर आणला। पण ह्याला जबाबदार शेतकरी नाही आहे ना। हे जे वातावरणामधले बदल आहे या बदलाला कारण शेतकरी नाही आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती समजून राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून पैसे दिले पाहिजेत। राज्य सरकारनं आपत्ती व्यवस्थापन त्याच्यातून पैसे दिले पाहिजेत। एक भरीव असं पॅकेज दिलं पाहिजे। कलमाला 5,000 रुपये, आंब्याला किंवा हेक्टरला 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये दिल्याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी उभा राहू शकत नाही। शेतकऱ्यांसाठी आपण सरकार दरबारी याचना केलेली आहे, मात्र आंदोलनाचा ठिया करू नये असा देखील इशारा दिला होता पालकमंत्र्यांनी। आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत, मात्र आपण राजकारण करू असं देखील म्हटलं होतं नितेश राणे। बघा, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, पण या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये सरकारकडून काही सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही। त्यामुळे रस्त्यावर यावं लागलं शेतकऱ्याला। जर पाहिलं तर नारायण राणे असेल, नितेश राणे असेल यांनी शासन दरबारी पत्र व्यवहार केला, त्याप्रमाणे जर पाहिलं तर 85% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र सध्या स्थितीला आपल्याला काय वाटतं, ह्या रस्त्यावर उतरायची वेळ आली, इथून पुढे जर काही ठोस निर्णय झाले नाही तर अजून आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? आज फक्त सुरुवात आहे, म्हणजे एक मोर्चा काढला, शेतकरी थंड बसले असं समजू नका। हा शेतकरी आहे, वर्षानुवर्ष रोगराईशी झुंजला आहे, निसर्गाशी झुंजला आहे, सरकारशी झुंजायला त्याला वेळ लागणार नाही। ठीक आहे, कोकणातला शेतकरी थोडा शांत आहे, समंजस आहे, सोशिक आहे, पण त्याच्या सहनशीलतेच्या मर्यादा आता संपलेल्या आहेत। तर निश्चितच पाहिलं तर इथला शेतकरी संयमी आहे, मात्र संयमाचा अंत पाहू नका असा इशारा जो आहे तो या ठिकाणी राजू शेट्टी यांनी दिलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।